सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. तर या बक्षीस समारंभाकडे आपण जाणार आहोत आणि तर सर्वप्रथम या ठिकाणी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलरचा या ठिकाणी किताब जातोय जो खेळाडू इतक्या वर्षांनी या ठिकाणी खेळला. बेस्ट इकॉनॉमिकल बॉलिंग आणि त्यानंतर चांगले विकेट त्यांनी घेतले. आपल्यापर्यंत डेटा अजून पोहोचलेला नाही तरी सुद्धा बेस्ट बॉलर आणि हा किताब जातोय मिस्टर प्रकाश पाटील उर्फ अल्ला फ्रॉम इकरा सीसी. विनंती आहे विनायकजी भोईर यांच्या हस्ते या ठिकाणी बेस्ट बॉलरचा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. त्यानंतर पुढील पारितोषिक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि हा किताब जातोय ज्याने अनेक चौकार अडवले आणि आपल्या संघासाठी मोक्याच्या क्षणी विजय संपादन करून दिला असा मिस्टर अक्षय पाटील फ्रॉम आरसीसी बेस्ट फिल्डर. विनंती करेल बागडे सरांना की आपण या ठिकाणी बेस्ट फिल्डरचे या ठिकाणी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अक्षय पाटील याला अपकमिंग स्टार आहे. पिंगळकर सर वरती यायचे. त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? येस लाऊडली. येस ज्याच्या बॅट मधून आले 176 धावा आणि तो ठरतोय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा आणि त्याचं नाव आहे शिवम राय. विनंती आहे संतोषी पिंगुळकर सर यांना की आपण हे बेस्ट बॅट्समॅनचा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित करायचा आहे शिवम राय यांना. तसेच 500 रुपयाचं पारितोषिक झहीरभाई यांच्याकडून शिवम साठी आलं होतं 2 चौकारांसाठी ते सुद्धा या ठिकाणी देण्यात येतंय. आणि आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड आता देतोय. येस एनी केसेस फास्ट. येस यार नाव घेत नाही मी ये तूच जयेश घरत. तर विनंती आहे की आमच्या व्यासपीठात उपस्थित सर्व मान्यवर टीम यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मालिकेचा किताब या ठिकाणी जातोय. तसेच मॅन ऑफ द सिरीजचे या ठिकाणी सायकल देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते जयेश घरत यांना. त्यानंतर या स्पर्धेचं सेकंड रनर अप म्हणजे तृतीय पारितोषिक ज्या संघाकडे जाते त्या संघाच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण या ठिकाणी पुढे यायचंय आणि तो संघ आहे आरसीसी. द कॅप्टन जावेद मंसुरी आपण स्टेजवरती यायचंय आणि मी विनंती करेल सगळ्यांच्या हस्ते या ठिकाणी जे मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे त्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सेकंड रनर अपचं प्राइज या ठिकाणी दिलं जातं जावेद मंसूर तसेच आरसीसी टीमला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मंडळी गोटू शेखच्या तसेच पिंगोळकर सर त्यानंतर हुसेन भाई त्यानंतर विनायक दादा भोईर रेणुका बागडे मॅडम तसेच रीटा मॅडम तसेच बागडे सर आणि झहीरभाई यांच्या हस्ते या ठिकाणी दिलं जाते. त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ आणि उपविजेता संघ म्हणून मी आमंत्रित करेल त्या कॅप्टनला दुर्गेशलन अर्नाला कॅप्टन. सेकंड प्राइज या ठिकाणी देण्यासाठी वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन कमिटी यांना विनंती करेल की आपण पुढे यायचंय आणि हे पारितोषिक द्यायचं आहे. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं दुर्गेशलन अर्नाळा डिपेंडिंग चॅम्पियन परंतु यावर्षी थोडासा मागे पडला आणि उपविजेतेपद या ठिकाणी भूषवताना आणि हे पारितोषिक घेत असताना कॅप्टन आणि ओनर पाहायला मिळतात. आणि
त्यानंतर या स्पर्धेतील विजेता संघ तेजस 11. कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर अवॉर्ड. व्यासपीठावरती उपस्थित संपूर्ण टीम वसई विरार बॉक्सिंग युनिट अंडरआर्म असोसिएशन, त्यानंतर मान्यवर मंडळी या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी विजेतेपदाचं बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करायचं आहे. तेजस 11 या संघाला एक नवीन विजेता मिळतोय वसई विरार प्रीमियर लीग या स्पर्धेला. तेजस 11 तेजस मात्रे यांचा संघ या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळतोय. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि ज्या संघाने या ठिकाणी पार्टिसिपेट केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आमचे ऑफिशियल्स खालिद भाई या ठिकाणी स्टेजवरती यायचे. गोडू चाचांना विनंती आहे की आपण या ठिकाणी खालिद भाई यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे, ज्यांनी ऑफिशियलची भूमिका या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे बजावली. या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते खालिद भाई यांना. तसेच हर्षल गुप्ता हर्षल गुप्ता यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला होता. अतिशय चांगली कामगिरी पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांनी बजावली, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. रुपेश गोलम या ठिकाणी ज्यांनी स्कोररची भूमिका बजावली त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं. रुपेश गोलम लवकर यायचं, ज्यांनी खूप चांगली स्कोररची भूमिका या ठिकाणी बजावली त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. रुपेशजी गोलम. तसेच समालोचकाची भूमिका त्यांनी कालच्या दिवसापासून खूप चांगल्या प्रकारे बजावली, त्यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातो. विनंती आहे दीपेश माने सर की आपण सुद्धा या ठिकाणी यायचंय आणि आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. तसेच अनिल बेनबन्सी आपण सुद्धा यायचंय, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. चांगलं समालोचन कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये या दोन्ही माझ्या समालोचक बंधूंनी सादर केलं, तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आलात आणि या स्पर्धेसाठी तुमचा बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल. अनिल बेनबन्सी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. आरसीसी आपली बॅट घेऊन जायची आहे. आरसीसी सिद्धिविनायक गोखिवरे, यांची सुद्धा बॅट घेऊन जायचे. गोखिवरेला दिलेली आहे गोखिवरे दिलेली आहे. तर या ठिकाणी सन्मान चिन्ह म्हणून ट्रॉफी आहे, तर प्रत्येक टीमने या ठिकाणी ही ट्रॉफी घेण्यासाठी आपल्या कॅप्टन्सला या ठिकाणी पाठवायचं. इकरा सीसी कॅप्टन, सिद्धिविनायक गोखिवरे. आरसीसी कॅप्टन साहेबा, तेजस 11 कॅप्टन, दुर्गेश 11 कॅप्टन, जेसीसी कॅप्टन, प्लेयर्स कॅप्टन
प्लेयर्स कॅप्टन. तसेच या ठिकाणी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेली स्पर्धा. तसेच डिजिटल टीम आमची पाटील नेटवर्क, नितेश पाटील आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. नितेश पाटील, विनंती आहे फैयाज शेख आपण आपल्या हस्ते या ठिकाणी नितेश पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय फैयाज शेख यांच्या हस्ते. अशा प्रकारे वसई बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा वसई विरार प्रीमियर लीग 2020 पर्व 3 या ठिकाणी खूप चांगल्या तऱ्हेने पार पडलं. तुमच्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शेवटी जाता जाता 1950 प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत लाईव्ह, त्याच्याबद्दल आम्ही या रेकॉर्ड्स बद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी मी भरत मोरे या आमच्या कमिटी मेंबर्स कडून त्या ठिकाणी तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच.